प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि या 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6. या 6व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेन्ते कुंते सदा तद्भाव भावितः. अर्थात आपण आपलं जीवन जगत असताना, आपण आयुष्य जगत असताना ज्याच्यावर अतिशय प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, ज्याला आपलंसं करतोय, तेच आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असते. आपल्या आवडीची वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते, बरं का. ज्याच्यावर प्रेम करतो की नाही आपण, ज्याला जीव लावतो की नाही, आपण बोलतोय की नाही त्याच्यामध्ये खूप जीव होता, कदाचित त्याचा जीव त्याच्यात गुंतला असेल. ते तेवढंच सत्य आहे. कारण भगवंत काय म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेन्ते कुंते सदा तद्भाव भावितः. अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होता, बरं का. मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होता. मेल्यानंतर तुम्हाला तीच वस्तू किंवा तीच गती प्राप्त होत असते. आणि म्हणून मग याच्यावर, ह्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जी तेनी अवसरे ज्यावरून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मग माऊली आपल्याला जाणीव करून देतात. या ठिकाणी म्हणतात, मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ऐक ना, प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या अंतःकरणामध्ये जर विचारलं, आपल्या मनाला जर विचारलं, तर सांगा ना, आपल्याला काय वाटतंय की शेवटच्या वेळेला आपल्याला ते आठवावं? शेवटच्या वेळेला आपल्याला कशाची आठवण व्हावी, आपल्या मनाला विचारा बरं. प्रत्येकाकडून एकच उत्तर येईल, मला देवाची आठवण व्हावी, मला पांडुरंग परमात्म्याची आठवण व्हावी, मला त्या परमेश्वराची आठवण व्हावी. बरोबर आहे की ना? मग शेवटच्या वेळेला जर आपल्याला देवाची आठवण व्हावी असं वाटत असेल, शेवटच्या वेळेला आपल्याला पांडुरंग परमात्मा आठवावा असं जर वाटत असेल, बरं का, तर आपल्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना प्रत्येक क्षण ना क्षण आपण त्या देवाला भजलं पाहिजे, पूजलं पाहिजे, त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून मग या ठिकाणी माऊली काय म्हणतात, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत म्हणतात, अखंड तुम्ही माझं नामस्मरण करा, तुम्ही मला येऊन भेटाल, बरं का. यात तीळ मात्र शंका नाही. असो, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे, या शिरोळे गावातील हे मते परिवार आणि मते परिवाराचे पिताश्री कैलासवासी शांताराम वाळकू मते, बाबांचं 2/10/2024 रोजी, अर्थातच 2 ऑक्टोबर रोजी दुःखद असं निधन झालं. अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. या मुलांना चांगल्या प्रकारे घडवलं, वाढवलं, शिकवलं, त्यांना मार्गाला लावलं, मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आणि या घराला घरपण देत असताना, या संसाराला आकार देत असताना, बाबांच्या आयुष्यामध्ये बाबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. पण मुलांवर आणि मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार करता करता आपल्या नातवंडांवर सुद्धा संस्कार करण्याचं भाग्य बाबांना लाभलं. आपल्या नातवंडांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं भाग्य बाबांना लाभलं. आणि खऱ्या अर्थाने मोठे दादा असतील, अर्थात राजेंद्र दादा,
अतिशय चांगल्या प्रकारे शेती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्यांचे, अर्थात खदणीचा वगैरे व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे आमचे प्रदीप दादा असतील, महसूल क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत आहेत. आणि आमचे संदीप दादा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहेत. आमच्या ताईसाहेब असतील, अर्थातच जयश्रीताई असतील, कामिनीताई असतील. जयश्रीताई ठाकरे परिवारामध्ये त्या घराला घरपण देण्याचं काम करतायत. त्या संसारामध्ये रममाण होऊन त्या संसाराला आकार कसा द्यायचा यासाठी त्या प्रयत्न करतायत, यासाठी त्या कार्य करतायत. त्याचप्रमाणे आमच्या कामिनीताई पाटील परिवारामध्ये त्या ठिकाणी घराला घरपण देऊन त्या संसाराला कशा प्रकारे आकार द्यायचा, आधार द्यायचा, अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्तम प्रकारे कार्य करत आहेत. खरं तर आज या कलियुगामध्ये जर बघितलं तर बिघडलेली संतती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बरं का. वेडी वाकडी वागणारी, वेडी वाकडी आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करणारी माणसं अनेक आपल्याला पाहायला मिळतात. पण आज ह्या मते परिवाराकडे जर आपण बघितलं तर ह्या बाबांची मुलं, मुली, नातवंड अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये कार्य करत आहेत आणि प्रामाणिकपणे कार्य करत आहेत बरं का. तुमच्याकडून काही घडायला, तुमच्याकडून काहीतरी विपरीत घडायला, तुमच्याकडून काहीतरी वाईट कर्म घडायला त्यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत बरं का. तुमचा मुलगा एखादा व्यसनी व्हावा म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागत नाही, लागतंय नाही. तुमच्या मुलाला एखादा वेगळ्या प्रकारचा नाद लागावा, तो बर्बाद व्हावा, तो उद्ध्वस्त व्हावा म्हणून तुम्हाला देवाला नवस करायची गरज लागत नाही. पण बर्बाद झालेला मुलगा चांगल्या प्रकारे वळणावर यावा, व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून आम्हाला सत्यनारायण घालायला लागते, म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागते, म्हणून आम्हाला देवाला नवस करावा लागतो. या ठिकाणी या बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली याच्याशी मला गरज नाहीये आणि मी ती विचारली पण नाही बरं का. पण मी म्हणेन त्यांची मुलं आज समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करतायत, त्यांच्या मुली आज समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करतायत. प्रामाणिकपणे वागायला आणि प्रामाणिकपणे जगायला आई वडिलांचा आशीर्वादच लागतो बरं का. प्रामाणिकपणे तुम्हाला जर कार्य करायचं असेल आणि प्रामाणिकपणे जर वागायचं असेल ना तर त्यासाठी 100% आई वडिलांचा आशीर्वाद लागतो, आई वडिलांचं मार्गदर्शन लागतंय. त्याशिवाय माणूस आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही. असो या मते परिवाराचे बाबा अर्थात कैलासवासी शांताराम वालकू मते बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, घराला घरपण दिलं, संसाराला आकार दिला, अतिशय चांगल्या प्रकारे शेती केली, मुलांना वाढवलं, घडवलं, त्यांचं संगोपन केलं, विशेष म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण दिलं. आणि या ठिकाणी कार्य करत असताना आपल्याला अंतःकरणपूर्वक वाटतंय की जी माणसं समाज उपयोगी आहेत, ज्या माणसांचा समाजाला कुठल्याही प्रकारे त्रास नसतो, जी माणसं स्वतः काबाड कष्ट करून मेहनत करून जगत असतात, वागत असतात, आपल्या मुलांवर आपल्या समाजावर संस्कार करत असतात, अशा माणसांना खूप उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला सुद्धा वाटत असतंय बरं का. पण शेवटी कुठेतरी हे आपल्या हातात नाही ना, म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आलं का लक्षात. अर्थात अगदी 2-4 दिवसाचं आजारपण बाबांचं आणि 2-4 दिवसांच्या आजारपणामध्ये खरं तर त्या आजारातून मोकळे व्हावा, मुक्त व्हावा, ते आजार दूर व्हावं म्हणून मुलांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी बाबांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण आपण म्हणतो आलं देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना बरं का. असं जर आपल्या हातात असतं तर मग हे मोठमोठी श्रीमंत माणसं कशाला मेली असती, त्यांनी गरिबांचं आयुष्य विकत घेतलं असतं आहे की नाही. पण ते आपल्या हातात नाही आहे बरं का. म्हणून बाबांचं त्यांच्या वयाच्या साधारणतः 76व्या वर्षी निधन झालं. अगदी बोलता चालता निधन झालं. अगदी अल्पशा आजाराने मी म्हणेन, कारण फक्त 2 ते 4 दिवसाचा आजार त्यांचा आणि त्याच्यामध्ये बाबांचं निधन झालं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना मी नेहमी सांगत असतो की आपल्या घरातली सगळ्यात मोठी संपत्ती जर असेल ना तर आपल्या घरात असलेली वृद्ध माणसं बरं का. आपल्या घरात जी वृद्ध माणसं आहेत की नाही
आपल्या घराची म्हातारी माणसं ज्यांना आपण म्हणतो ना, म्हातारी करतो ना, पण आपल्या धर्माची संस्कृतीची खाण आणि संस्कारांची खाण खरी ती असते. आम्हाला संस्कार आणि संस्कृती त्यांच्याकडे अनुभवायला मिळते, त्यांच्याकडे पाहायला मिळते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण आपली संपत्ती, आपण आपली प्रॉपर्टी, आपण आपला पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक सांभाळतोय ना, त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आई वडील सांभाळा, तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा. बरं का? आता कसं असतंय, मुलं जर 2-3 असली, आता ही 3 मुलं आलं का लक्षात, आमचे राजेंद्र दादा असतील, आमचे प्रदीप दादा असतील आणि आमचे संदीप दादा. बरं का? आई वडिलांच्या वाटण्या करू नका, पहिली गोष्ट आहे. कारण कुठलीही महिला झाली, कुठलाही पुरुष झाला, त्यांच्या लग्नाच्या वेळेला सप्तपदी घेत असताना, सप्तपदी फिरत असताना एकमेकाला वचनं देतात. तुमचं लक्ष असेल तर ठीक आहे त्यावेळेला, नाहीतर तुम्ही जर फोटोंच्यातच गुंतले असाल, मागचा पाय पुढे, पुढचा पाय मागे, इकडे हे करा, तिकडे ते करा, इकडे तोंड करा, तिकडे तोंड करा. हल्ली ब्राह्मण काय बोलतोय ना, मंगलाष्टक, हे सुद्धा नवरा नवरीला माहिती नसतंय. विचारा त्यांना किती मंगलाष्टका झाली म्हणून, किती वेळा सावधान बोलला तो, नाही सांगता येणार त्यांना, येईल सांगता. त्याला कारण काय, जे आम्ही ऐकायला पाहिजे, ज्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करायला पाहिजे, त्याच्याकडे आमचं लक्षच नसतंय. असू द्या, चला ठीक आहे. महत्वाचा विषय काय, आमच्या हिंदू धर्माची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाबरोबर जर अग्नी, ब्राह्मण, आपतेष्टे यांच्या साक्षीने 7 फेऱ्या मारल्या तर शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला सोडत नाही. एवढी महान संस्कृती आमची आहे की नाही? आणि मग त्यावेळी काय होते माहिती आहे का, एकमेकाला आम्ही वचन देत असतो, एकमेकाला वचन देत असतो. त्याच्यामध्ये ती बाई जी असते की नाही, महिला, ती वचन देत असते. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला साथ देण्याची वचनं देत असतो आम्ही. 7 फेऱ्या जो मारतो की नाही, प्रत्येक फेरीला पुरुष महिलेला आणि महिला पुरुषाला वचनं देत असते. आलं का लक्षात? तर नेमकं काय माहितीये, आम्ही एकमेकाला वचनं देत असतो शेवटपर्यंत, एकमेकाला साथ देण्याची, एकमेकाच्या बरोबर राहण्याची. बरोबर आहे दादा? एकदम बरोबर आहे, परफेक्ट. त्याच्यामध्ये दोघांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची वचनं देत असतो. आलं का लक्षात? लग्न झाल्यानंतर आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी, आम्हाला कन्या प्राप्ती व्हावी म्हणून बिचारे एखाद्याला जर ते प्राप्त होत नसेल तर एखाद्या देवाला नवस करणं, डॉक्टर उपचार करणं, आयुर्वेदिक उपचार करणं, असे अनेक प्रकारे ते हे करत असतात सगळं काही. आणि आम्हाला आमच्या वंशाचा दिवा झाला पाहिजे किंवा आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने मुलगी आली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असते. बरं का? आणि खरं तर प्रत्येक आई वडील प्रत्येक मुलाला सांभाळत असताना, घडवत असताना, वाढवत असताना तो जसा जसा मोठा होतो की नाही, तसं त्याच्याकडे एक वेगळ्या आशेने पाहत असतात, वेगळ्या आशेने पाहत असतात. आता माझा मुलगा मोठा होतोय, आता माझा मुलगा शाळेत जातोय, आता माझा मुलगा कामाला जातोय, 4 पैसे कमवून आणील. आता आम्ही म्हातारे झालो, आता आमचा मुलगा करता कमवता झाला, आता तो काय करेल, आम्हाला म्हातारपणाची काठी होईल, म्हणजे आम्हाला सांभाळेल, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतंय. तर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला अशी 3 मुलं असतील, 4 मुलं असतील, तर त्या आई वडिलांना वाटून तर आपण घेणार नाहीत. मग अशा वेळेला काय असतं, एखाद्याकडे ते आई वडील असतात. मी म्हणेन एखाद्याकडेच असावेत, दोघांकडे नसावेत. एखाद्याकडे ते आई वडील असतात, पण राहिलेल्या दोघांनी त्यांची विचारपूस करणं कर्तव्य आहे. बरं का? राहिलेल्या दोघांनी त्यांची विचारपूस करणं कर्तव्य आहे. किंवा कधीतरी दुसऱ्याकडे 10 दिवस 15 दिवस त्यांना जसं पटेल, जसं आवडेल तसं आपण त्या पद्धतीने आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. आलं का लक्षात? तर खऱ्या अर्थाने मी या मते परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याला कारण आहे का, आज तुम्ही जर वृद्धाश्रमात गेलात ना बाबा, तर तुम्हाला सर्वसामान्य माणसांचे आई वडील वृद्धाश्रमात दिसणार नाहीत, कमी प्रमाणात. मी म्हणेन 100 जर असतील ना, तर त्यापैकी 95 जे आहेत ना, ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतोय, ज्यांना आपण पार अगदी श्रीमंत म्हणतोय, आहे की नाही, अशांचीच आई वडील त्या ठिकाणी 95% असतात. फक्त 5% असे असतील की ज्यांना आधार नाहीये, निराधार आहेत किंवा अगदीच सर्वसामान्य माणसांपैकी असतील, पण 95% ते दिसतात. खरं तर आम्हाला स्वाभिमान वाटतो अशा माणसांचा. आज मते परिवाराचा स्वाभिमान का वाटतोय माहितीये का? ज्या घरामध्ये बाबांनी सर्व काही कार्य केलं की नाही, शेवटचा श्वास त्याच मुलांमध्ये घेतला, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. कारण वृद्धपणी माणसांना चांगलं चांगलं खायला घालायची गरज नाहीये, त्यांना ती अपेक्षा पण नसते.
म्हातारपणी काही त्यांना वाटत नाही की आम्हाला चांगलं खायला मिळालं पाहिजे, पंचपक्वान्न खायला मिळालं पाहिजे, असं काही नाहीये. पण त्यांना असं वाटत असतंय भले चटणी भाकरी काय ना होईना, पण ती चटणी भाकरी खाताना आमची नातवंड आमच्या मांडीवर पाहिजे. ते नातवंड खेळताना वगैरे बघितले ना, त्यांच्यामध्ये खेळायला मिळालं ना, त्यांच्या बरोबर हसायला खेळायला बागडायला मिळालं ना, की एक वेगळा आनंद त्या वृद्ध माणसांना आपल्या घरामध्ये प्राप्त होत असतो. तर असो, अतिशय चांगल्या प्रकारे बाबांची सेवा केली, अतिशय चांगल्या प्रकारे बाबांना सांभाळलं. आईसाहेब या ठिकाणी आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा सुद्धा सांभाळ होईल, कारण आई वडिलांनी केलेले ते संस्कार आहेत. आज बघा ना, हे सुशिक्षित परिवार आहे. मोठ्या दादांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे अगदी चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय आहे, चांगल्या प्रकारे उद्योगधंदे करतायत ते. आपले दुसरे दादा आहेत ते सुद्धा महसूल खात्यामध्ये, अर्थातच प्रदीप दादा महसूल खात्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करतायत. त्याचप्रमाणे संदीप दादा असतील, संदीप दादा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत. ही देणगी जे आहे ना, हे विचार जे आहेत ना, हे मार्गदर्शन जे आहे ना, ते आपल्या आई वडिलांचं असतं, हे कधी आपण विसरता कामा नये, बरं का. या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला जाणीव करून देताना, मार्गदर्शन करताना काय म्हणतात माहितीये का? यम यम वापी स्मरण भावम तजत्यंते कलेवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भाविता. आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, ते विची तेनी अवसरे जे अवडोणी जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. आता बघा, जो माणूस जन्माला आलेला आहे ना, त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे की नाही? प्रत्येकाला मृत्यू आहे. माणूसच काय, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. प्रत्येक जीवाला जाणं आहे, हे विश्व सोडून जाणं आहे, त्याला मृत्यू आहे. आलं का लक्षात? जन्म आणि मृत्यू. आता तसं जर पाहायला गेलं तर जन्म आपल्या हातात नाही. कुठे व्हावा आपल्या हातात होतं का जन्म? जन्म कोणाच्या कुठे व्हावा कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतंय, ऋणानुबंधाच्या गाठी असतात. मी म्हणेन, ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय ना, अनेक प्रकारचे ऋण आपल्यावर आहेत. पहिले सर्वप्रथम आई वडिलांचे ऋण. ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत ना, त्याच आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलोय. ज्या संसाराचे, ज्या समाजाचे, ज्या पत्नीचे, ज्या मुलाबालांचे ऋण आपल्यावर आहेत, ज्या कुटुंबाचे ऋण आपल्यावर आहेत, त्याच कुटुंबामध्ये, त्याच समाजामध्ये नवे नवे ज्या देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आपल्यावर आहेत ना, त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, हे स्वीकारायला पाहिजे आपण. आलं का लक्षात? खरं तर आमचा मनुष्य देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत ना, ऋण फेडण्यासाठी आम्हाला नरदेह दिलेला आहे भगवंताने, मनुष्य देह दिलेला आहे. बघा ना, 83,99,999 योनींचा जर आम्ही अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक आहे का? प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि माणसामध्ये काहीतरी फरक वाटतोय ना, की प्राण्या पक्ष्यांसारखाच माणूस आहे? नाही. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह. 93,99,999 योनी पार करून आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा उद्धार करून घेण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह, हा मनुष्य देह. आणि म्हणून याला उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे, बरं का. उभा निर्माण केलेला आहे. पण सांगू का, ज्या वेळेला आम्ही एखाद्या वेळेला काहीतरी कामानिमित्त घराच्या बाहेर जातोय की नाही, त्यावेळेला 2-4 पावलं काही घराच्या बाहेर टाकली की आम्हाला पटकन एखादी मांजर आडवी जाते. मांजर आडवी गेली की माणसाच्या मनामध्ये लगेच काय येत आहे? अपशकुन घडला. लगेच तो 5 पावलं मागे येतो, बरं का. का? माझं काम होणार नाही या उद्देशाने तो 5 पावलं मागे येतो. मी सांगू का तुम्हाला, तुम्ही किती अभ्यास करा, काही करा, तुमच्या जीवनाचा तुम्ही भरपूर 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 विचार करा, पण एक लक्षात ठेवा, बरं का, एक स्मरणात ठेवा, एखाद्या वेळी एक मांजर काय, अशा 10 मांजरी जरी आडव्या गेल्या तरी माणसाचं काम कधीही थांबणार नाही, हे लिहून घ्या. मांजर आडवी जाऊन माणसाचं काम कधी थांबत नाही, पण माणूस जर आडवा गेला तर झालेलं काम सुद्धा थांबायचं राहत नाही, तेवढंच सत्य आहे. उभ्या करण्याचा तयार केलेला आहे, पण आडवा गेल्याशिवाय राहत नाही, बरं का. उभ्या करण्याचा तयार केलेला आहे, पण आडव्या गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, आज विज्ञान एवढं प्रगत आहे ना, की विज्ञानाने अशा मशिनी तयार केल्या की माणसाला एकदा त्या मशिनीमध्ये टाकलं ना, फक्त घाबरलं नाही पाहिजे,
हे महत्वाचं आहे बरं का मौली, बरोबर आहे ना. घाबरला तर शेवट त्याचा तिथेच होतो. असे कित्येक माझ्याकडे उदाहरण आहे. मशीन मध्ये टाकला आणि येताना डायरेक्ट जाऊनच आला तो. असं त्याचा ठीक आहे, हरकत नाही. पण अशा कितीतरी मशिनी आहेत बरं का, की त्या मशिनीमध्ये जर माणसाला टाकलं ना तर सगळ्या प्रकारच्या गाठी माणसाच्या दिसतात. हाताला आहे का, पायाला आहे का, मानेला आहे का, पोटात आहे का, पाठीत आहे का, कमरेला आहे का, अजून कुठे कुठे गाठी आहेत ना त्या सगळ्या दिसतात बरं का. विज्ञान एवढं प्रगत आहे की विज्ञानाने अशी मशीन तयार केलेली आहे, एकदा त्या मशिनीमध्ये माणसाला टाकलं की माणसाच्या सगळ्या गाठी दिसतात. पण मी म्हणेन आतापर्यंत एकही मशीन अशी तयार झाली नाही की माणसाच्या आतल्या गाठी दिसतात, आतल्या गाठी कळतात. 2-4 महिने आपल्या जवळ येऊन बसतो, आपल्याशी गोड गोड बोलतो, जसा की आपला सक्का भाऊ पण आपल्यावर प्रेम करणार नाही एवढा प्रेम करतो, एवढं आपलं पण आपण सगळं काही सांगून टाकतोय. आणि ज्या वेळेला आपल्या विरोधामध्ये तो जाऊन काहीतरी वेडावाकड करतोय की ना, तेव्हा माणूस बोलतोय पक्का आतल्या गाठीचा ना तो 4 महिने माझ्या जवळ येऊन बसला, भावासारखा माझ्याजवळ बोलला, माझ्याशी बोलला, सगळं काही मी पण सगळं त्याला सांगून टाकलं, विश्वास ठेवला. आणि नेमका बघ आता काय केलं त्याने, पक्का आतल्या गाठीचा. कोण? माणूस. सांगा ना, ह्या माणसाची निर्मिती करताना, ह्या माणसाला या ठिकाणी निर्माण करताना हेतुपूर्वक काहीतरी निमित्ताने या ठिकाणी त्याला पाठवलेला आहे. नाहीतर 83,99,999 योनी काही कमी होत्या का या पृथ्वीवर, या भूतलावर वावरायला? श्वेदज, अंडज, जरज आणि उद्भिज या 4 खाणी निर्माण केल्या. त्या 4 खाण्यांतून बरं का, त्या 4 खाणींतून 83,99,999 योनी निर्माण केल्यानंतर कळलं की एकही योनी देवाचं भोजन पूजन करणार नाही, एकही जीव, एकही प्राणी परमार्थ करणार नाही, भक्ती करणार नाही. मग ह्या 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी हा नरदेहाची निर्मिती केली आणि म्हणून याला उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्याच्याही पलीकडे सांगतो, परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी या 4ही वाचा नरदेहाला दिलेल्या आहेत, मनुष्य देहाला दिलेल्या आहेत. 4ही वाचा नरदेहाला दिलेल्या आहेत, मनुष्य देहाला दिलेल्या आहेत. आणि म्हणून अखंड आणि अखंड आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताला आठवलं पाहिजे, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बरं, पहिला विषय आपला असा आहे की जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही नव्हतं. म्हणून ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय की नाही ते ठिकाण आपल्यासाठी योग्य आहे, ते घर आपल्यासाठी योग्य आहे, ते कुटुंब, तो समाज, तो देव, देश आणि धर्म आपल्यासाठी योग्य आहे. हे आपण पहिले स्मरणात ठेवलं पाहिजे. दुसरं, जन्म आपल्या हातात नाही, राहिला विषय मृत्यू. कारण ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि दोन्ही बाजू चांगल्या असतील तर ते नाणं चालतंय बरं का. पूर्वी आम्ही ना लहान असताना त्या दगडावर पत्थर बोलायचो ना, पत्थरवर पैसे खेळायचो. असं रिंगण करायचं, त्याच्यामध्ये पैसे फेकायचे असे आणि मग ते दगडाने उडवायचे. ते दगडाने उडवता आहे की नाही, एखाद्या नाण्याची बाजू पार चिमडून जायची. एखाद्या दुकानदाराकडे नेला तर तो घेत नव्हता, तो बोलायचा त्याची एक बाजू गेलेली कामातून, ते चालणार नाही. मी म्हणे एखाद्या बाजूचं, एखाद्या नाण्याची एखादी बाजू जरी गेली असेल ना तरी ते नाणं बाजारात चालत नाही. मी म्हणतोय की या ठिकाणी कार्य करत असताना बरं का, या ठिकाणी आपण जगत वागत असताना आपण दोन्ही बाजू स्मरणात ठेवल्या पाहिजे. जसा माझा जन्म झालेला आहे ना तसा मला मृत्यूही आहे. पण एक बाजू आम्ही विसरतोय, मला जायचं आहे, माझा मृत्यू आहे, ही बाजू विसरतोय. आता सांगा, आपल्या शिरोळ गावामध्ये शाळा आहे का? कितवी पर्यंत? 7वी पर्यंत शाळा आहे या शिरोळे गावामध्ये, आहे की नाही? आणि पाहिजे, कारण का माहिती आहे का, आपल्या गावाचं नाही तर देशाचं भवितव्य त्या शाळेमध्ये घडतंय. केवळ गावाचंच नाही, गावाचं तर घडतंय पण देशाचं भवितव्य त्या शाळेमध्ये घडतंय. आज आपल्या समोर दादा, प्रदीप दादा बसलेले, आज ते महसूल खात्यामध्ये काम करतायत. मी म्हणेन दादा 100% त्या पहिले जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले असतील. खरं आहे का? मग नंतर पुढे गेले असाल तुम्ही, बरोबर आहे ना? असू द्या, ठीक आहे. आता सध्या त्यांची अवस्था खूप वाईट आहे. दादा, जिल्हा परिषद शाळेची अवस्था सध्या खूप वाईट आहे. आमचे पालकही आणि पाल्यही अतिशय चांगल्या प्रकारे नको त्या अर्थातच त्या शाळांकडे पाहतायत, दादा फेऱ्या तिथे मारतायत. पण आमच्या गावातले जिल्हा परिषद शाळा त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना
माहिती नसते तिथं काय चाललंय आणि काय नाही ते असू द्या. चला, आपला विषय काय माहितीये का? प्रत्येक गावात शाळेची गरज आहे. तिथे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे, कारण आपलं गावाचं नाही तर संपूर्ण देशाचं भवितव्य मुलांच्या रूपाने त्या ठिकाणी घडत असतंय, निर्माण होत असतंय. दुसरं, आपल्याला आपल्या गावामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये जर त्रास झाला, कंटाळा आला, बरं का, कधीतरी घर पण खायला लावतंय माणसाला. मग अशा वेळी माणसाला एक निवांत जागा असते गावामध्ये, ती म्हणजेच मंदिर, देवाचं मंदिर. तुमच्या शिरोळ गावामध्ये मंदिर आहे? किती आहेत बरं? शंकराचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, ओके, 2 मंदिर आहेत बरोबर. कुलस्वामिनीचं कुलदैवताचं एखादं तरी असेल कोणाच्या घरामध्ये. ग्रामदेवता गावदेवीचं मंदिर असेल, बरोबर आहे का? म्हणजे 4-5 मंदिर आहेत. 7वी पर्यंत जर शाळा आहे तर 4-5 तरी वर्ग असतील. बघा ना, किती भाग्यवान आहात तुम्ही, आहे की नाही? या शिरोळे गावामध्ये 7वी पर्यंत शाळा, 4-5 वर्ग आहेत शाळेचे, 4-5 मंदिरं आहेत देवांची. मी म्हणेन 100% 4-5 स्मशानभूमी पण असतील. नाही, स्मशानभूमी किती आहे? तसं काय, काळी माणसं मिली तर मग कुठे जाळता तुम्ही? तिथेच. आणि गोरी मिली तरी गावातला श्रीमंत मेला तर बाबा कुठे जाळता? तिथेच. आणि गरीब मेला तर तिथेच. अशिक्षित सुशिक्षित सगळे एकाच ठिकाणी. मग जिवंतपणे जो आपण अभिमान करतो तो कसला? शेवटच्या वेळी जागा तर सगळ्यांची एकच आहे ना. शेवटच्या वेळी जागा सगळ्यांची एकच आहे की नाही? आम्ही काय करतोय माहितीये का? एखाद्या गावाच्या शेजारून जाताना नुसतं आम्हाला कलश जरी दिसला तरी आम्ही नमस्कार करतो. ती आमची भावना आहे, आमची श्रद्धा आहे. का? ते देवाचं मंदिर आहे. कुठल्या देवाचं आहे आम्हाला माहित नाही, पण देवाचं मंदिर आहे आणि नमस्कार केलाच पाहिजे. एखाद्या रस्त्यातून जाताना एखाद्या दगडाला शेंदूर लावलेला दिसला तरी सुद्धा आम्ही नमस्कार करतो. का? शेंदूर लावलेला दगड म्हणजे कुठला तरी देव आहे, कुठलाही माहित नाहीये. आम्ही तिथे नतमस्तक होणं हे आमचं कर्तव्य आहे, ही आमची श्रद्धा आहे, आमची भावना आहे, बरं का? पण तुम्हाला सांगू का, कधीतरी गावाच्या बाहेर पडता पडता जी स्मशानभूमी असते की नाही, मी म्हणेन तिथे नमस्कार करू नका, पण स्मरणात ठेवा एक दिवस मला इथे यायचं आहे. आणि हे जर स्मरणात ठेवलं ना तर आयुष्यातले सगळे संपूर्ण वाद मिटल्याशिवाय राहणार नाही. सगळे वाद मिटले जातील. फक्त आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, जसा आमचा जन्म झालेला आहे ना तसा आम्हाला मृत्यू आहे. मग सांगा, आमची जन्मतारीख आम्हाला माहिती आहे. इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांनाच माहिती असेल जन्मतारीख, बरोबर आहे की नाही? जन्मतारीख सगळ्यांना माहिती असेल, आहे ना? मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? कोणालाच नाही. मला पण नाही, तुम्हाला पण नाही, कोणालाच नाही, बरं का? मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नाही. पण मृत्यू आहे एवढा विश्वास आहे ना, आपल्याला जाणं आहे एवढा तरी विश्वास आहे की नाही? राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. राजा असताना जरी मृत्यू आला आणि 1,00,000 कोटी जरी तो कबूल झाला तरी त्याला मृत्यू सोडत नाही. सर्वांना जावं लागलं, बरं का? सर्वांना जावं लागलं. अनेक ग्रंथामध्ये अनेक पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. कोणीही राहिलेलं नाही, कोणीही राहिलेलं नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग जन्म आम्हाला माहिती आहे, मृत्यू माहित नाहीये आम्हाला कधी येते, पण आहे हे 100% सत्य, आम्हाला जावं लागणार आहे एक ना एक दिवस. मग जाताना कसं जावं त्याची ओळख या श्लोकामध्ये भगवंताने दिलेली आहे. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविता. हा अर्थातच तेवी जी तेनी अवसरे जे आवडून जीवी बुरे ते मरणाची मेरे फार बोलावे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ती पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तोवा. अर्थात आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जन्म आणि मृत्यू याचा मधला जो आयुष्य आहे ना, तो आयुष्य कसं जगावं, कसं वागावं यासाठी आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे. संतांचं चरित्र, संतांचं वाङ्मय त्याचा अभ्यास केला पाहिजे आम्ही. कारण आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे भगवंताने, प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे, बरं का? आज तर मी म्हणतो की बाबांनी जवळजवळ 76 वर्ष या ठिकाणी कार्य केलं, ज्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या मते परिवाराचे बाबा अर्थात शांताराम वाल्को मते बाबा, किती जवळजवळ 76 वर्ष या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. आम्हाला तेवढं आयुष्य मिळेल की नाही माहित नाहीये, पण सांगू का, आम्ही लहान असताना ज्या वेळेला अशा वृद्ध माणसांच्या पाया पडायला जायचो ना बाबा, त्यावेळेला पाया पडून झालं की ती माणसं आमच्या डोक्यावर पाठीवर असे हात ठेवायचे आणि काय आशीर्वाद द्यायची माहितीये? म्हातारा हो. काय बोलायची ती? म्हातारा हो. कारण त्यांना उदंड आयुष्य लाभो असं न बोलता आल्यामुळे म्हातारा हो बोलायचे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा असायचा की दादा म्हातारा होईपर्यंत जग, तुला उदंड आयुष्य लाभावं.
उदंड आयुष्य लाभावं. खरं तर आयुष्य हे प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. कोणाला 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष. आता परवा माझं प्रवचन एक ठिकाणी झालं, 104 वर्षे त्या बाबांनी काम केलं कार्य. 104व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. बरं का, असू द्या. शांताराम बाबांनी या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्या मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, घराला घरपण दिलं, समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, शेतीवाडी केली, घाम गाळला, कष्ट केलं, मेहनत घेतली आणि आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. बरं का, या ठिकाणी अनेक माणसं आपल्याला अशी पाहायला मिळतात की शेळीच्या गळ्यामध्ये जसा सर असतो की नाही, बरं का, किती वेळ बसलो म्हणजे दूध निघत. शेळीच्या गळ्यामध्ये सर जो असतो त्याला किती वेळ पाणी मारून दूध काढायचा प्रयत्न केला तर दूध निघेल. मोराच्या पंखावरचा जो डोळा असतो, मोराने किती प्रयत्न केला म्हणजे त्या पंखावरच्या डोळ्यातून त्याला पाहता येईल. अशी काही माणसं असतात. त्याला आपण म्हणतो आपल्या भाषेत जन्माला आला, आलं का लक्षात, आणि वाया गेला. आपलं आद्य कर्तव्य काय आहे? साधं उदाहरण आहे, एखादी वस्तू जर आम्ही आमच्या घरी आणली, बरं का, आम्ही आमच्या घरी फ्रीज आणला, फ्रीज आणल्यानंतर लावला, चालू केला, 1 दिवस चालला, 2 दिवस चालला, तिसऱ्या दिवशी बंद पडला, तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला. आम्ही काय करतोय? लगेच कंपनीला फोन करून एकतर कारागीर बोलवतो, नाहीतर मग काय करतोय, तिसऱ्याच दिवशी बंद पडलाय, हा फ्रीज आम्हाला नको, एकतर एक्सचेंज म्हणजे लगेचच बदलून द्या, दुसरा द्या, नवीन द्या, नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत करा, तुमच्या कंपनीचे फ्रीज आम्हाला नको, कारण तिसऱ्याच दिवशी बंद पडतात. ज्या कामानिमित्त आणलेलं ते काम जर नाही झालं तर ती वस्तू आम्ही घरात ठेवत नाही. पण सांगा ना, ज्या कामासाठी आम्हाला भगवंताने या ठिकाणी पाठवलेलं आहे ते काम जरी नाही केलं तरी देव आमची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करतोय ना, हे आमचं महत्वाग्य आहे. अर्थात देव मानणाऱ्यांनाही देव सांभाळतोय, देवाची सेवा करणाऱ्यांनाही देव सांभाळतोय, आणि देव नाही म्हणणाऱ्यांना, नास्तिक विचाराची असणाऱ्यांना सुद्धा देव सांभाळतोय. ही देवाची कृपा आहे आमच्यावर, ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही आमचं आयुष्य जगत असताना पहिला विचार केला पाहिजे की आमच्याकडून देवाचं कार्य घडलं पाहिजे, देवाचं कार्य घडलं पाहिजे. आता सध्या चालू आहे नवरात्र उत्सव, बरं का, मला तरी वाटतंय रंग कालच संपले ना, की आजचा रंग आहे नाही, पण 4-5 वर्षात येईल ना. फक्त त्यांना माहिती झालं पाहिजे की देवी अजून 2 दिवस जास्त बसते म्हणून, 100% येईल, बरं का. असू दे, ठीक आहे. कालचा रंग कोणता होता बरं? माहित असेल पण इथे कोणी बोलणार नाही, मला पण माहिती, कोणी बोलणार नाही. असू द्या. तुम्ही अनेक शास्त्रांचा अभ्यास केला असेल, अनेक पुराणांचा अभ्यास केलेला असेल, अनेक देवींची कथा वाचल्या असतील, ऐकल्या असतील. मला सांगा, 9 दिवसामध्ये प्रतिपदेपासून ते 9वी पर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचा वस्त्र परिधान करणे हे कुठल्या शास्त्रामध्ये वाचलंय तुम्ही? कुठल्या शास्त्रात आहे, कुठल्या पुराणात आहे? सांगा ना मला. मी उद्यापासून माझ्या प्रवचनातून म्हणतोय, माझ्या प्रवचनातून सांगतोय की तुम्ही करा ते म्हणून. मी आतापर्यंत नाही करा असं म्हणतोय का? मला कुठल्याही शास्त्रामध्ये वाचायला मिळालं नाही, मला कुठल्याही पुराणामध्ये वाचायला मिळालं नाही. आरतीला माणसं बोलवून आणावे लागतात आणि गरवेच्या वेळी मांडवामध्ये जागा होत नाही. हे आमचे अभागी आहेत आम्ही, हे दुर्दैव आमचं. आम्ही धर्म कार्य करतोय की त्या ठिकाणी अधर्म करतोय हेच आम्हाला कळत नाही. आम्ही बाह्यांगापेक्षा अंतरंगाला महत्व द्यायला पाहिजे, पण आम्ही अंतरंगापेक्षा बाह्यरंगाला जास्त महत्व देतो. आम्ही अंतःकरणामध्ये बदल केला पाहिजे की बाह्यरंगामध्ये बदललो पाहिजे हेच आम्हाला कळत नाही. आम्ही देव पाहायला प्रयत्न करतोय, आम्ही देव पाहण्यासाठी 8 तास करतोय, आम्ही देव पाहण्यासाठी अतिशय मेहनत घेतोय. काय काय करतोय देव पाहण्यासाठी? मी म्हणतोय ज्या दिवशी देव होण्यासाठी प्रयत्न करू ना, त्या दिवशी देवाचा शोध संपलेला असेल. फक्त देव होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. बाह्यांगापेक्षा आम्ही अंतरंगाला विशेष महत्व दिलं पाहिजे. आमच्या अंतःकरणापासून जर आम्हाला परमार्थ करायचा आहे, आम्हाला अंतःकरणापासून जर देवाचं नामस्मरण करायचं आहे, तर त्यासाठी ज्यांच्याविषयी आमच्याकडे ममत्व निर्माण झालेलं आहे ना, त्यांची ओळख घेतली पाहिजे. आणि त्यांची ओळख करून देत असताना संत म्हणतात, नाही कुणाचे कुणी
तुझे नव्हे रे कोणी, अंती जासे एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मिल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, जो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे. वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार, म्हणून नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. हे सगळं जे आहे ना ते आपल्या जगण्या वागण्यापुरतं ठीक आहे. शेवटच्या वेळेला कोण नाहीये. काही घरापर्यंत असतील, काही घाईचे असतात, ते येतात, नमस्कार करतात आणि निघून जातात. काही घरापर्यंत असतील, काही थोडे अंतरापर्यंत असतील, काही विसाव्यापर्यंत असतील, काही स्मशानभूमीपर्यंत असतील. मोजकेच थांबतील अग्नी द्यायला. पण कधीतरी अग्नी देऊन झाल्यानंतर तो एकटाच जळणारा जो माणूस असतो त्याचं निरीक्षण करा रे. हाडाची काळे केली, रक्ताचं पाणी केलं, कधी स्वतःच्या मौज मजेचा ज्याने विचार केला नाही, फक्त जगला मुलांसाठी, जगला समाजासाठी, कुटुंबासाठी आणि फक्त घरासाठी जगला. ज्याने आयुष्यभर मेहनत घेतली, ज्याने आयुष्यभर काबाड कष्ट केले ना, शेवटी त्या माणसाला एकट्याला जळावं लागतंय. एकट्याला जळावं लागतं. तुमच्या डोक्यावर जर एखादा ओझ असेल, भार असेल, तर कदाचित तुम्हाला ओझ झालं तर तुमची मुलगी घेईल, मुलगा घेईल. पण जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे, आयुष्य जगत असताना आम्ही जी कर्म करतोय ती कर्म दोन प्रकारे विभागली जातात. कर्माचे प्रकार अनेक आहेत. कर्म करणारे अनेक आहेत, कर्म करून घेणारे अनेक आहेत. मन आहे, बुद्धी आहे, रजोगुण, तमोगुण, सतोगुण, 3 गुण आहेत. विषय आहेत, विकार आहेत, वासना आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आता, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्म करणारे अनेक आहेत, कर्म करून घेणारे अनेक आहेत. पण कर्म जरी किती प्रकारचे असले आणि कर्म करून घेणारे जरी अनेक असले तरी कर्माची विभागणी मात्र 2 प्रकारची होते. पाप कर्म आणि पुण्य कर्म. पाप आणि पुण्य, आणि याच्यावर आमचं सुख दुःख अवलंबून आहे. पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे, हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतंय, दुसरं कोणालाही नाही. मुलाबाळांविषयी ममत्व अंतःकरणामध्ये निर्माण झालं होतं. आपल्या पोरांसाठी करतोय, आपल्या घरासाठी करतोय, आपल्या संसारासाठी करतोय, आपल्या प्रपंचासाठी करतोय. ह्याच उद्देशाने वाल्याकोली काय करत होता? लूटमार करत होता, वाटसरूंना लुटत होता, वाटसरूंना मारत होता. जे त्यांच्याकडे काय असेल ते द्रव्य घ्यायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. आमचंही काय चाललंय? आमचंही आमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय? कधीतरी त्या वाल्याकोलीचा विचार करता करता आम्ही स्वतःला शोधलं पाहिजे ना, आमच्याकडे काही आहे का? त्यापैकी फक्त स्वार्थ आणि स्वार्थ भरलेला आहे आमच्या अंतःकरणामध्ये. आम्ही फक्त स्वतःचा विचार करत असतो आणि म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतंय. म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतंय. आम्ही सुखी असावं की दुःखी असावं हे आमच्या हातात आहे. कुठल्या घरात आमचा जन्म व्हावा हे आमच्या हातात नाहीये, हे आमच्या हातात नव्हतं. पण तुम्हाला सांगू का, ज्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. हे आमच्या हातात आहे. आणि म्हणून त्या वाल्याकोलीला अनेक भेटले रे, अनेक जण भेटले वाल्याकोलीला. पण प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, प्रत्येक जण आपला द्रव्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये अनेक जण भेटतात. आपल्याला वाटतंय खूप प्रेम करतोय, खूप जीव लावतोय, पण नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. पालण्यात असलेल्या मुलाला मदार असा माता उपदेश करतात. बरं का, पालण्यात असलेला मुलगा किती मोठा असेल त्याला मदार असं माता उपदेश करतात. काय म्हणतात? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा.
रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा वादा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र ना धरावायचा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत ठकिले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ. सावधान जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. आम्हाला दुःख कधी होते माहितीये का? ज्या वेळेला एखाद्या वस्तूविषयी एखाद्या व्यक्तीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते. ममत्व म्हणजे ते माझं आहे, माझं म्हटल्यानंतर ती वस्तू जर बाजूला झाली तर 100% दुःख होत आहे. माझी नाहीये, दुःखाचा प्रश्नच नाही. कोणाविषयी किती ममत्व ठेवावं हे आपल्याला कळलं पाहिजे. विषय आमच्या बरोबर दिलेले आहेत भगवंताने कशासाठी? आम्हाला जीवन जगता यावं यासाठी. कामाचा वापर कुठे करावा, कसा करावा, कशा पद्धतीने करावा, त्याचा अतिरेक झाला तर अत्याचार घडतो. क्रोधाचा वापर कशासाठी करावा, त्याचा अतिरेक झाला तर हिंसाचार घडतोय. लोभाचा वापर कशासाठी कुठे करावा, त्याचा अतिरेक झाला तर भ्रष्टाचार घडतोय. प्रत्येक वस्तू आम्हाला आमच्या घरामध्ये, प्रत्येक विषय आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये दिलेला आहे. हितकारक आहे, त्याचा वापर कसा करावा हे आम्हाला कळलं पाहिजे. हा पेन आहे माझ्या खिशात, समजा याची शाई जर लिकेज झाली, त्या रिफिल मधून जर पडली, माझ्या खिशाला जर लागली, माझ्या शर्टला जर लागली, तर मला कळाल्यानंतर तो पेन मी किती वेळ खिशाला ठेवावा? ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला त्याचा त्याग करता आला पाहिजे, त्यावेळेला ते फेकून देता आलं पाहिजे. आम्ही कसं जगावं हे कोणाच्या हातात नाहीये, हे आमच्या हातात आहे. आम्ही कसं वागावं हे दुसऱ्यांच्या हातात नाही, कोणाच्या हातात नाही, हे आमच्या हातात आहे. आणि म्हणून खरं तर ज्या वेळेला आम्हाला कळेल की नाही आमच्याकडे जे वाईट विचार आहेत, वाईट गुण आहेत, अत्याचार, भ्रष्टाचार आणि हिंसाचार घडवणारे असुर आहेत, त्या असुरांचा ज्या दिवशी वध आम्ही करू ना, त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या दशमीमध्ये विजय श्रीराम प्रभूंच्या विचारांचा झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. फक्त आमचे असुर आम्हाला कळायला पाहिजे. ज्यांचं आम्ही जवळ केल्यानंतर, ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झाल्यानंतर आम्हाला जर दुःख होत असेल, आम्हाला जर त्रास होत असेल, तर आम्ही त्यांच्यावर कुठपर्यंत प्रेम करावं, कुठपर्यंत आपलंसं करावं त्यांना. आणि म्हणून या ठिकाणी जोपर्यंत त्या वाल्या कोळीला अनेक जण भेटले, पण प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, प्रत्येक जण आपलं प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, आपलं द्रव्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. आमच्या आयुष्यात सुद्धा आम्हाला अनेक जण भेटले, अनेक जण भेटले, पण कोणाचा ना कोणाचा काही ना काही स्वार्थ असायचा, कोणाचा काही ना काही मतलब असायचा. पण सांगू का, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ज्या वेळेला प्रत्यक्ष नारद मुनींच्या रूपामध्ये संत भेटले की नाही, त्यावेळेला पहिलं विचारलं त्या वाल्या कुलीला, रे हे करतोय कोणासाठी, कशासाठी, काय पाहिजे तुला, कशासाठी इथे थांबलेला आहेस? त्यावेळेला त्याने सांगितलं, मी वाटसरूंना लुबाडतोय, त्यांच्याकडे जे काय असेल ते घेतोय आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करतोय, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करतोय. अरे पण हे करतोय कोणासाठी? तेव्हा तो वाल्याकवी बोलतो, बाकांच्यात गुंतवू नको, तुझ्या जवळ काय आहे ते पहिले दे. बरं, संत देण्यासाठी आलेले असतात, फक्त घेणाऱ्याचा तेवढी आत्मीयतेने त्याने घेतलं पाहिजे, त्याने श्रद्धेने मनपूर्वक तेवढं घेतलं पाहिजे त्याने. बरं का? आणि मग तुमच्याकडे काय आहे ते द्या म्हटल्यानंतर नारद मुनींनी आपल्याकडचा विना गळ्यातला काढला, त्याच्या गळ्यात टाकणार तेवढा तो बाजूला झाला होता. हे घेऊन मी काय करू, हे नको आहे मला, अजून तुमच्याकडे काय असेल ते द्या म्हणे. आहे ना, नारायण नारायण, द्यायचा प्रयत्न केला, पण ते पण बोलतो माझ्या काही उपयोगाचं नाही आहे. अरे मग काय काय पाहिजे तुला? मग त्यावेळेला त्याने सांगितलं, माझा उदरनिर्वाह मी करतोय,
वाट सरूंना लोबाडून त्यांच्याकडे जे काही द्रव्य असेल ते द्रव्य घेऊन मी त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करतोय. अरे जा जाऊन विचार, त्यांच्यासाठी हे सगळं काही करतोय ते वाटेकरी आहेत का? म्हणे असं कसं नाही, कसं असणारच. बाईला जे पाहिजे ते मी आणून देतोय, मुलांना जे पाहिजे ते मी आणून देतोय. त्यांनी हट्ट करावा, त्यांनी फक्त त्यांच्या मुखातून शब्द काढावा, दुसऱ्या दिवशी मी त्यांना ती वस्तू जे काही लागेल ते आणून देतोय. बरं का? असू दे, जाऊन विचार. म्हणजे पडून जायला बांधून ठेव. त्यांना बांधून ठेवलं, गेला घरी, विचारलं. कथा खूप मोठी, आपल्याला तेवढा वेळ घालवायचा नाहीये. पण जेव्हा विचारलं तेव्हा बाईने इंगळी चालव सांगल्याचा ढोंग घेतलं, सोंग घेतलं. म्हणे सांगा ना, ह्या इंगळीच्या वेदना तुम्ही घेणार का? म्हणे तुझ्या चावले मी कशी वेदना घेणार? मग घरामध्ये आमचं उदरनिर्वाह करण्यासाठी, आमचं संगोपन करण्यासाठी द्रव्य आणणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पाप करून आणताय, तुम्ही कोणाला लुबाडून आणताय की घाम मारून कष्ट करून आणताय हे आम्हाला माहित नाहीये. जर माहित नाही तर त्याला वाटेकरी सुद्धा आम्ही नाही. मुलांना विचारलं, मुलांकडून सुद्धा हेच उत्तर आलं, आम्ही वाटेकरी नाहीत. मग त्याची ट्रूप पेटली. तो आला, साष्टांग नमस्कार घातला आणि साष्टांग नमस्कार घातल्यानंतर मग विचारतोय, आता माझा उद्धाराचा मार्ग सांगा. बरं का? केलेल्या कर्माचा पश्चाताप जोपर्यंत माणसाला होत नाही तोपर्यंत कर्मातून मुक्ती नाही. म्हणून पश्चाताप हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मुक्तीसाठी. तुम्हाला जर तुमच्या कर्मातून मुक्त व्हायचंय, पाप कर्मातून मुक्त व्हायचंय, तर पहिले घडलेली कर्म आणि त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. तुम्ही अनेक पुराण वाचा, शास्त्र वाचा, अनेक ग्रंथ वाचा. सगळ्या ग्रंथांमध्ये, सगळ्या शास्त्रांमध्ये एकच ठेवलेलं आहे, जाणीव होण्याच्या आधी तुमच्याकडून नेणिवेतून घडलेली जी कर्म आहेत त्याच्यापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर पहिलं पश्चाताप झालं पाहिजे. आणि तो पश्चाताप झाला, तो बोलायला लागला, मी खूप पापी आहे, मी असं असं केलं, मी तसं तसं केलं, मी करायला नको होतं. आता पुढे मला मार्ग सांगा, मला मार्गदर्शन करा, मला उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग त्याला त्याच्या उद्धाराचा मार्ग सांगितला, भगवंताचं नामस्मरण. जे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय तेच. राम नामस्मरण कर, राम 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 राम. प्रभू रामचंद्रांचं स्मरण कर. तेव्हा तो म्हणतोय, मला राम बोलता येत नाही पण मला बोलता येत आहे. बोल ना, मरा 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 राम राम राम. झालं का बरं? मरापासून सुरुवात केली त्याने. मरा 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 मराम राम 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 कधी झालं त्याचंही कळलं नाही. ऋषी होते, थोडं थोडं बहुतेक केलं. कवित्व विचार परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्टकर्मी परी पावन झाला. राम नामे नाम जपता जोडले मी पुण्य सीमा सांडली. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. उभराटे नाम जपता वाचे पर्वत कुठले पापाचे. ध्वज उभारिले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. सांगा ना, एखाद्या ठिकाणी निखारा पडलेला आहे जळता, तुम्ही मुद्दाम म्हणून पाय द्या नाहीतर चुकून पाय द्या, चटका बसणारच आहे. नामस्मरणामध्ये एवढी पॉवर आहे, एवढं सामर्थ्य आहे. तुम्ही ठरवून नामस्मरण करा किंवा सहज नामस्मरण करा, 100% त्याची प्रचिती, त्याचं जे काही पुण्य आहे ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. याचं उदाहरण देत असताना संत म्हणतात, अजामेड पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाची नामे. सांगा ना, अजामेड त्याला पदवी दिली होती, त्याचं पद होतं काय? पापी. इथे बसलेल्यांपैकी कोणाला आहे का? नाही ना? कोणाकडे पद आहे का? हे नाही. पण त्याच्या नावाच्या पुढे डायरेक्ट पापी लागलं होतं. अजामेड पापी. कारण कधीही भगवंताचं नामस्मरण करत नव्हता, कधी प्रवचनाला जात नव्हता, श्रवण करत नव्हता, कीर्तन श्रवण करत नव्हता. देव देव त्याला जमतच नव्हतं, त्याला पटतच नव्हतं. पण सांगू का, योगायोगाने, संतांच्या उपदेशाने, ते कथा आहे, संतांच्या उपदेशाने त्याने त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. मुलाचं नाव नारायण. जाताना ज्या वेळेला याला वेदना व्हायला लागल्या त्यावेळेला वेदना असह्य झाल्यानंतर मुलाला हात मारतोय, नारायणा धाव. नारायणाला धावावं लागलं, देवाला धावावं लागलं, त्याचा उद्धार केला. मग सांगा ना, आम्ही जर ठरवून नामस्मरण केलं, आम्ही जर व्यवस्थित पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं, तर तो देव आमचा उद्धार करणार नाही का?
आणि म्हणून या श्लोकामध्ये आम्हाला परत भगवंत जाणीव करून देतात काय, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वेंती कोणते सदा तद्भाव भाविताः. आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जी तेनी अवसरे जे अवरोणी जीव उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि वर्णी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तो. अखंड आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करू की नाही, त्यावेळेला निश्चित देवामध्ये आणि आमच्यामध्ये वेगळं पण राहणार नाही, जीवशिव ऐक्य होईल. काय करायचं आहे, मी देह असं कार्य करण्यापेक्षा संकोचित वृत्तीने राहण्यापेक्षा देहातीत व्हायचंय, विधेय स्थिती निर्माण करून घ्यायची आहे. आणि ज्या वेळेला ती विधेय स्थिती निर्माण होईल त्यावेळेला ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झाले ना, त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण झाली पाहिजे.